ही अशू काय करते इथं? प्रिया, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. प्रिया, अच्छा प्रॉब्लेम यार, कशाला त्रास द्यायला आलीस तू मला? प्रॉब्लेम? माझा प्रॉब्लेम ना, माझा प्रॉब्लेम तू आहेस. इनफॅक्ट हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. तुझा प्रॉब्लेम काय? अशी का वागतेस तू? जी गोष्ट घडलीच नाहीये तुझा इश्यू का करतेस? हा, तुला लाज नाही वाटत? तुला वाटत नाही का की आपण आता हे सगळं थांबायला पाहिजे? हा, नाही ना? तुझ्या चीप वागण्याने शमिका आणि अभिजितची काय हालत झाली आहे हे तू पाहतीयस ना? कोण इतकं रूथलेस कसं असू शकतं? माझा ऐक प्रिया, अजूनही वेळ गेली नाहीये. माझ्यासोबत चल आणि डॅडला सगळं खरं सांग. त्यांना सांग की तुझ्या आणि अभिजित मध्ये असं काहीच घडलं नव्हतं. हिम्मत असेल तर सांगशील. काय ना ते मला आजकाल ऐकू येत नाही यार, काही कळतच नाही मला. आणि ओ येस 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 येस, ती जी हिमतीची गोष्ट करतेस ना तू, ती माझ्यात आहे. आज तुझ्यामुळे त्यांना घर सोडून जावं लागतंय. Did you get that? Whatever. I get it. आता जा आणि मला प्लीज प्लीज वोर नको करूस यार. Just go go go. I have lots of work to do. Bye. शिट यार, आज वाट लागली असती. पुढच्या वेळेसपासून सावध राहायला पाहिजे. अभि, आपण असं अजून किती दिवस पळणार रे? थोडेच दिवस शमिका, आपण लवकरच आपल्या घरी परत जाऊ. हो, पण डॅड ऍक्सेप्ट करतील ना आपल्याला? करते. माझं बाळ, काय झालं? आई, आई माझं बाळ, आई मला माझं बाळ बघायचंय. तू तू आत्ता जा आणि डॉक्टरला सांग मला माझं बाळ बघायचं. आई सांग ना ग. विपुल आपलं बाळ. शांत माधुरी, शांत हो, शांत हो पहिले. माधुरी शांत, एकदम शांत, एकदम शांत. मी बोलतो डॉक्टरांशी. तू आत्ता जा आणि डॉक्टरांशी बोल. मला माझं बाळ हवंय आई, माझं बाळ हवंय मला, माझ्या बाळाचं. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, माझी दया काय येत नाही तुम्हाला? माधुरी, अजिबात आरडाओरडा करायचा नाही. आपल्या बाळाला बरं नाही की नाही? डॉक्टर काळजी घेतात बाळाची. अगं आई, माझ्या बाळाचा जीव धोक्यात आहे ग, मला बघू देत नाही ग. आई, प्रॉब्लेम आहे का? हो, मला माझ्या बाळाकडे घेऊन जा ना. आई, मला त्यांना सांग ना, तू माझ्या मुलीकडे घेऊन जायला मला. हो, खूप सुंदर आहे तुझी मुलगी. जाऊया हा आपण तिला भेटायला. हो जाऊया, हो हो जाऊया. अभि, हे बघ,
काही खाल्ल्याशिवाय कामावर जायचं नाही. शमिका मी जरा ही मडकी पोचून मग. हो हे बघ मलाही पेंटिंग करायचंय पण खाणं स्किप करू नये. हो पण काम लवकर सुरू केलं तर जास्त काम होईल आणि जास्त पैसे. सगळं ठीक आहे. हे बघ एवढं सगळं मार्केटमध्ये पोचवायचं मग एनर्जी नको का. चल खाऊन घे. जो हुकुम मॅडम. हळू. तू नाही खात? अरे नाही मला भूक नाहीये. शमिका उरलं नाहीये का? अरे नाही खरंच आहे. मला भूक नाहीये फक्त बस. नक्की? हो खा तू. बाय. बाय. नीट जा. रिया तू खूप चांगली गोष्ट करतेस. मला तर खूप बरं वाटतंय की तू तू तुझ्या माणसांकडे परत चाललीयस. आणि हे बघ आता जातीयस ना पुढे मग मागे परतण्याचा विचारही करू नको. अगं तुझे करतेस ना ते खूप योग्य आहे. मग मग तुला टेन्शन काय? पण मला एक गोष्ट कळत नाहीये मी हे का करते. का ऐकतेय मी तुझं. रिया कारण मनातून कुठेतरी तुलाही हे पटतंय की हेच बरोबर आहे हे योग्य आहे. चंदू पण मला नाही बोलायचंय त्यांच्याशी आणि कदाचित त्यांनाही माझ्याशी बोलायचं नसेल. अरे यार मला कळत नाही तू हे सगळं त्यांच्याशी न बोलता कशी काय ठरवतेस. अगं तू पुढे जा 2 पावलं टाक. कुणाच ठाऊक ते 4 पावलं पुढे येतील. हो रिया माझं ऐक. तू मध्ये जा त्यांच्याशी बोल. अगं ती तुझी माणसं आहेत. मी थांबलो इथे बाहेर तू जा आणि विसरू नकोस की तू जे करतेस ते सगळं चांगलं आहे. जा. अच्छा चला मी. डॅड डॅड मला जरा तुमच्याशी बोलायचंय. रिया मी खूप डिस्टर्ब आहे आणि बोलून बोलून तू माझ्याशी काय बोलणार आहेस. मला तू हेच सांगणार आहेस ना की माझ्या ममाला सोडवा. ती माझी आई आहे. हे घर या घरामधली माणसं ही माझी फॅमिली नाहीये. मी या घरामध्ये राहू शकत नाहीये. हेच ना. प्लीज रिया. रिया या शमिकामुळे एकतर मी खूप डिस्टर्ब आहे. माझं जे काही थोडंसं मनस्वास्थ्य आता उरलं असेल ते घेऊन जा ना मग तुझ्यासोबत. तुम्हा 4 मुलींच्याकडून मला बेसिक म्हणजे अगदी साध्या साध्या माफक अपेक्षा सुद्धा तुमच्यापैकी कोणीही माझ्या पूर्ण करू शकत नाही. आणि आता तू जाहीर केलेलंच आहेस ना. डॅड मी इथे तुमच्याशी बोलायला आले होते कारण मला तुमचे प्रॉब्लेम्स तुमचं टेन्शन शेअर करायचं होतं. डॅड पण मला आता असं वाटतंय की माझी ही सेन्सिटिव्हिटी समजून घेणं इतके समंजसपणा तुमच्यात नाहीच आहे. ओके मग आता तुला काय सांगायचं. मला तुमच्याशी जरा एकट्यातच बोलायचं. अशुदीप प्रिया कॅन यू जस्ट एक्सक्यूज अस फॉर व्हाईल प्लीज.
मी इथे तुमच्याशी बोलायला आली आहे कारण मला तुमची मदत करायची आहे. तुम्हाला शमिका परत घरात आणि अभिजित जेलमध्ये बघायचं आहे, हो ना? मी मदत करेन तुमची डॅड. आय नो डॅड, तुम्ही खूप एकटे आहात आज, आणि मी पण तुमच्याशी जे काही वागले आणि सध्या जे काही चालू आहे त्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होतोय. आय नो दॅट. पण आज मी तुमच्याशी बोलायला परत आली आहे ना डॅड. तुम्हाला या मॅटरमध्ये माझ्याकडनं जी काही मदत हवी आहे ती सगळ्या प्रकारची मदत करायला मी तयार आहे. पण मला तुमच्याकडनं एकच प्रॉमिस हवंय. काय? तुम्ही मॉमला माफ करा. कराल ना डॅड? प्लीज. डॅड, डॅड, जस्ट लिसन. आज का कोणास ठाऊक डॅडची खूप आठवण येते आम्हाला. काय करत असतील ते? जेवले असतील का? वेळेवर त्यांच्या टॅबलेट्स घेत असतील का? अभि पण ना अजून आला नाही. मी जाऊ का त्या मार्केटमध्ये? नाहीतर इथे बसून भलते सलते विचार येतात मनात. पेंट करण्यात पण लक्ष नाही लागत आहे. मी तिथेच जाते, निदान त्याला मदत तरी होईल. अरे काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीक आहे सगळं. हो. पण त्यांना मी आणि माझं म्हणणं पटायला जरा वेळ लागेल. वेळच ना. ठीक आहे ना, एवढं काय त्यात. वेळ आपल्याकडे भरपूर आहे. हा, फक्त आपण योग्य दिशेने जातोय की नाही हे कन्फर्म करून घ्यायचं. जर जात नसू तर गाडीला लगेच ब्रेक, टर्न, दुसरा रस्ता. पण हे बघ, आता हे छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं बंद कर. कळालं ना? नीट राहा, काळजी घे. चल मी येतो. चंदू. हा, मला कधी तुझी गरज वाटली किंवा तुझ्याशी बोलावं वाटलं तर मी तुला कॉल करून बोलवू शकते ना? तू येशील ना? हो नक्की, कधी पण, जरूर. बरं चल मी येऊ. बाय बाय. अरे बाईनी लगेच फोन केला काय? हॅलो. चंदू, अभि बोलतोय रे. अरे अभ्या, अरे कुठे मंगळावर गेलास की काय लेका? तुझा फोन लागत नाहीये. अरे ते नेटवर्क, बॅटरी लो, काही विचारू नकोस. बरं कुठे आहात तुम्ही? कसे आहात? बरे आहात ना रे? अरे जाताना 4 कपडे, पैसे पण नाही जास्तीचे घेऊन गेला तू. हा, मॅनेज करतोय कसे तरी. काही पण मजेत आहोत. गरम पाणी चहा समजून पितोय, कधी उपाशी झोपतोय तर कधी शमिकाच्या हातचं चवदार जेवण जेवून झोपतोय. आणि थोडा प्रॉब्लेम झाला पैशांचा, पण जरा 4 छोटी मोठी कामं करून 2-1 दिवसांपुरते पैसे कमवलेत आम्ही. चालू आहे. पण शमिकाला फार आठवण येते तिच्या बाबांची, आज सकाळपासूनच. कोण? ते दुर्वास ऋषी. त्याचा पारा काही कमी व्हायचं नावच नाही घेते. पाहूया
कधी थंड वारे वाहत आहेत ते. हो रे, बघू लवकर काहीतरी मार्ग काढावा लागेल. मला असं वाटतं ऍटलिस्ट एकदा मी शमिका आणि आशूचं बोलणं तरी घडून आणतो, म्हणजे तिला सुद्धा बरं वाटेल. अरे पण अभ्या, हे असं तात्पुरतं बोलण्यावर आपण किती दिवस काढणार आहोत, तुला कळतंय का? हो रे चंद्या, मलाही तेच टेन्शन असतं. आता इथे जंगलात किती दिवस राहणार आहोत. मला असं वाटतं की एकदा डॅडशी मीच बोलावं पर्सनली. ए बाबा, असं काही करू नको. फोन मधून कानात निखारे पडतील तुझ्या. त्यांचा राग कायम जास्तीच असतो. अरे पण आपण बर्फाचे गोळे घालून ठेवायचे ना आधीपासून कानामध्ये. चंद्या, मला वाटतं की ते तसे सेन्सिबल आहेत रे, आणि त्यांचं स्वतःच्या मुलीवर फार प्रेम पण आहे. आय होप ते समजून घेतील. हो, मला माहितीये, ते प्रेमामुळेच तर सगळं घडलंय ना हे. नाही, मी म्हणतो शमिकावर प्रेम करा ना, माया करा, पण त्या प्रियावर आंधळा विश्वास टाकायला कोणी सांगितलं होतं यांना? तोच आपल्याला दूर करायचा आहे. एकदा त्यांनी ऍटलीस्ट ऐकून जरी घेतलं ना मला काय म्हणायचंय ते तरी. अभ्या हे बघ, तुला जे हवं ते तू कर. एक लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे. थँक्स रे. बरं, बाकी कसे आहेत सगळे घरी? आई, बाबा, आजी? आणि मेघनाचा काही फोन आला का हनीमून वरून? हे बर, माधुरी कशी आहे? फार आठवण येते रे तिची. हा बरेत सगळे ठीक आहेत. तू एक काम कर, तू आटप तुझं लवकर आणि ये लवकर. हो ना रे, मला कधी एकदा तिथे येतोय असं झालंय. मला असं फार राहून वाटतं की मामा बनल्याची बातमी सगळ्यात आधी मलाच कळावी. माधुरीला आधार द्यायला मी तिथे असावं, तिच्या बाळाला सगळ्यात आधी मी हातात घ्यावं. बरं चंद्या, ऐक, मी ठेवतो आता. काळजी घे आणि सुखरूप आहे असं सांग सगळ्यांना. ओके, मी करतो परत फोन. बाय. अभ्या तुला कसं सांगू, तू मामा झालाय, एका छोटूशा गोडूच्या पुरीचा मामा. माधुरीची अवस्था काय तुला कसं सांगू. त्या छोट्या बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागतंय. तिच्या आसपास खेळणी नाही, वायर्स आहेत, बाळगुटी नाही, इंजेक्शन्स आहेत. नाही सांगू शकत रे अभ्या, तुला नाही सांगू शकत मी. गोड गती. आई, मला तिला खुशीत घ्यायचंय ग. जवळ घेऊन थोपटून निजवायचंय तिला. मला तिला दूध पाजायचंय. आई, ती माझ्या समोर आहे ग, पण माझ्या जवळ नाही. 9 महिने माझ्या हृदयाचे ठोके खूप होती ती. आई, तिला खूप एकटं वाटत असेल का ग तिथे? माझी खूस, माझी ऊब न देऊन त्या डॉक्टरांना काय मिळतं ग? आई, तू डॉक्टरांना सांग ना, तिला माझ्या कुशीत द्यायला, माझ्या जवळ द्यायला सांग ना त्यांना. सॉरी, तिला इन्क्युबेटरच्या बाहेर काढता येणार नाही. तुम्ही जरा धीर धरा. असं बाळ, देवा आम्हाला दोघींना सांभाळशील ना रे. हे बघ माधुरी, एकदम शांत हो.
अगं तुला रेस्टची गरज आहे ना, तर तू फक्त आराम करायचास. पण जाऊ ना तिला परत भेटायला. तिला काही होणार नाही ना रे. तिला काहीही होणार नाही. रादर आपण तिला काही होऊन देणार नाही. हे बघ, तू आता फक्त आराम करायचा. पण काय बरोबर आहे, ती परत आली हेच साफ चूक आहे. का आलीये ती परत? अगं बरोबर आहे, पोलीस त्या सँडीला सोडत नाहीयेत. आपल्या रिया मॅडमला पैशांची गरज भासली असेल. कसं आहे प्रिया माहिती आहे का, पैसे हवे असले ना की रिलेशन्सची समीकरणं बदलतात. एनिवे, तुला काय पडली आहे ते रिया आणि सँडी आंटीला बसू दे बोंबला. ते सँडीचं जेलमधलं वेकेशन अजून संपलेलं नाही. आत्ता आपल्यासाठी त्या फार महत्वाच्या नाही आहेत. आत्ता आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त अभिजित आणि शमिकावर असलं पाहिजे. मग बघ मजा, काय रंग चढेल खेळाला.